आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचे आर्थिक भवितव्य घडवण्याच्या प्रवासात आत्मनिर्भरता आणि स्वदेशी हीच मार्गदर्शक तत्त्व असल्याचं त्या म्हणाल्या. जागतिक अनिश्चिततेतही भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि नजीकच्या भविष्यात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रजासत्ताक दिनी देशभक्तीची भावना आणखी बळकट करण्याचा संकल्प करण्याची संधी असून आपण सर्वजण राष्ट्र प्रथम या भावनेनं एकत्र काम करूया, असंही त्या म्हणाल्या. आज राष्ट्रीय मतदार दिनाच्या प्रसंगी नवी दिल्ली इथे राष्ट्रपतींनी निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, मतदार जागृती, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले. यात मतदारांच्या जागृतीसाठी उत्कृष्ट मोहीम राबवल्याबद्दल आकाशवाणी वृत्त विभागाला इलेक्ट्रॉनिक रेडिओ श्रेणीत पुरस्कार देण्यात आला. आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. केरळचे के.टी. थॉमस यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रात, उत्तर प्रदेशच्या एन. राजम यांना कला क्षेत्रात आणि केरळच्या पी. नारायणन यांना साहित्य क्षेत्रातही हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांनाही सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती महामार्गावर गॅन्ट्री अर्थात वाहतूक नियंत्रणासाठीची लोखंडी चौकट उभारण्याचं काम दिनांक 27 ते 31 जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आलं आहे. हे काम अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तसंच वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या तालुक्यांच्या हद्दीत करण्यात येणार आहे. राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे किंमत समर्थन योजनेअंतर्गत सुमारे 2,696 कोटी रुपयांच्या निधीतून ही तूर खरेदी केली जाणार असून याचा थेट लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. या बैठकीस महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि केंद्रीय कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा क्रिकेट सामना गुवाहाटी इथं सुरू आहे. भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडनं 9 गडी बाद 153 धावा करत भारतासमोर जिंकण्यासाठी 154 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या मालिकेत भारतानं 2-0 अशी आघाडी घेतली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.